नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी चाललोय म्हसवडला सिद्धनाथ मंदिरामध्ये. सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरीचं मंदिर आहे म्हसवडला खूप मोठं. तर इथं दर्शन घ्यायला आपण चाललेलो आहेत. तुम्हाला पण संपूर्ण मंदिराची माहिती सांगतो. तर म्हसवडला सिद्धनाथाचं मंदिर जे आहे ते अतिशय जुनं आहे. एकदम 10व्या शतकातलं हे मंदिर आहे. याची कथा म्हणजे कशी आहे माहिती आहे का? तर एक भक्त होते सिद्धनाथाचे खूप मोठे. ते सोनारीला जायचे दरवर्षी देवाला भेटायला म्हणून, आणि तिथं पूजा अर्चना वगैरे करायचे. पण वयानुसार त्यांना काही दिवसांनी काही वर्षांनी त्यांना जमेना, आणि त्यांच्या मनात इच्छा झाली की देव स्वतः मला भेटायला आले तर किती बरे होईल. आणि त्याच्यामुळे सिद्धनाथ स्वतः त्या भक्ताच्या भेटीला आले आणि स्वयंभू शिवलिंग तिथं त्यांना मिळालं. दिवाळी पाडव्याला म्हसवडला सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरीचा विवाह सोहळा संपन्न होतो. हा सिद्धनाथाचा विवाह सोहळा खूप जल्लोषात आणि उत्साहाने साजरा केला जातो इथे. त्याच्यामुळे हा खूपच बघण्यासारखा असतो. आलोय आपण सिद्धनाथाच्या मंदिराला. 10व्या शतकातलं हे मंदिर आहे बघा. दिवाळीमध्ये जो सिद्धनाथाचा विवाह सोहळा इथं होतो तो बघायला एकदा नक्की या. कारण देवाच्या हळदीपासून ते वरातीपर्यंत इथं पूर्ण विवाह सोहळा हा खूप भव्य रीतीने इथे साजरा केला जातो. हा विवाह रथयात्रा असते इथे, आणि सगळीकडे गुलाल उधळण चालू असते रथावरती. त्याच्यामुळे पूर्ण म्हसवड हे गुलाबी झालेलं दिसतं त्या दिवशी. आलोय आपण मंदिरामध्ये. हा मित्र आहे माझा सचिन, बालपणीचा मित्र. तो पण आहे आज आपल्यासोबत. चला आता आपण आतमध्ये जाऊया. हे माता जोगेश्वरीचं वाहन आहे, हत्ती. माता जोगेश्वरीचं वाहन हत्ती आपल्याला मंदिराच्या बाहेर आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर आपण आतमध्ये जाऊया आता. हे 10व्या शतकातलं मंदिर. दर्शन घेतलं. सिद्धनाथ आणि जोगेश्वरीची सुंदर ही अशी मूर्ती. मन प्रसन्न होतं हे बघून. आणि हे बाहेर शिवलिंग आहे. चला तर मग पुन्हा भेटूया. कसा वाटला हा ब्लॉग, हा व्हिडिओ नक्की सांग.